पैठणकडे एका गावाला कीर्तनासाठी गेलो आम्ही महाराज. पैठणकड कीर्तन चालू झालं. समोर एक आजोबा बसले होते, बाबा तुमच्यासारखे 90 वर्षाचे बाबा समोर बसले होते. माझं कीर्तन चालू झालं, बोलायला सुरुवात झाली, पण ते बाबा अर्धा पाऊण तास झालं माझं कीर्तन सुरू होऊन, पण ते बाबा झोपले. काय बाबा झोपलेले दिसले. बाबाला म्हणलं, बाबा एवढ्या लांबून तुम्ही घरदार सोडून आलात, कीर्तन ऐकण्यासाठी आलात आणि या ठिकाणी येऊन झोपा घेता, झोपू नका. महाराज मी त्या बाबाला झोपू नका असं म्हणलं. ते बाबा खालून मला काय म्हणतात, दादा खालून मला म्हणतात, महाराज तुम्ही तुमचं चालू द्या, मी जागाच आहे, माझा तुमच्यावरती विश्वास आहे, तुम्ही काही चुकीचं सांगणार नाही. बाबा तर आपल्याला गुरुच भेटला. मी बाबाकडे लक्ष दिलं नाही महाराज. पुन्हा कीर्तन सुरू केलं. पुन्हा 10 मिनिटं झाले. ऐका, पुन्हा 10 मिनिटं झाले. पुन्हा म्हातारं झोपलं. म्हातारं झोपलं की म्हणलं, बाबा झोपू नका. बाबाला मी झोपू नका म्हटलं की बाबा मला खालून एवढंच म्हणायची, महाराज तुम्ही तुमचं चालू द्या, मी जागाच आहे. महाराज ज्या वेळेला बाबा झोपायचे माऊली महाराज, त्या वेळेला बाबाला म्हणायचं, बाबा झोपू नका. त्या वेळेला बाबा मला खालून म्हणायचे, महाराज तुम्ही तुमचं चालू द्या, मी जागाच आहे. बघता 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 2 तास झाले दादा, माझं कीर्तन संपलं. पण म्हाताऱ्यानं काय मला सुधरू दिलं नाही. कीर्तन संपलं, तसंच उठलं म्हातारं, घरी गेलं. बाबा घरी गेलं, घरी जाऊन झोपलं. आसाराम महाराज गाढ झोप लागली म्हाताऱ्याला. पण योग असा, त्याच दिवशी त्याच म्हाताऱ्याच्या इथं 4 चोर चोरी करायला आले. अरे राम 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 राम. 4 चोर चोरी करायला आले. ऐका आता गंमत. चोर चोरी करायला लागले आणि चोरायची कुजबूज म्हाताऱ्याच्या कानावर गेली. म्हाताऱ्याच्या कानावर चोरायची कुजबूज गेली की म्हाताऱ्याला वाटलं मी कीर्तनातच ठिकाणी. म्हातारं तीर्थच बरतळायला लागलं. तुम्ही तुमचा चालू द्या, मी जागाच आहे. अरे चोट्टे म्हणले म्हातारं जाग आहे. म्हातारं झोपल्यावर चोरी करायला येऊ. महाराज चोर वापस गेले. पुन्हा थोड्या वेळानं चोर आले. चोर चोरी करायला लागले. म्हातारं काय म्हणायचं, तुम्ही तुमचं चालू द्या, मी जागाचे. बघता 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 सकाळ झाली महाराज. चोरायला चोरीच करता आली नाही. हा फायदा आहे कशाचा, हा कीर्तनात झोपण्याचा. मग काय करायचं, तुम्ही म्हणता महाराज आज जरा बरं दिसाले. मग ऐका, सुंदर असं चिंतन मी या अभंगावरती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. एकच करा, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला.